या दरम्यानच एक मोठी बातमी आहे। राज्यात आणखी एक भोंदूबाबा समोर आलाय। पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीत या भोंदूबाबानं अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलेलं आहे। पाहुयात नेमकं काय घडलंय। आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश। अध्यात्माच्या नावानं महिलांचं शोषण। भोंदूबाबा नवनाथ गवळीवर महिलेचे गंभीर आरोप। अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्यात आलाय। पुण्याच्या खेडमधील नवनाथ गवळी या भोंदूबाबा विरोधात एका महिलेनं तक्रार दाखल केली। खेड तालुक्यातील चांडोलीत या भोंदूबाबानं अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झालंय। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूनं महिलांच्या आगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलंय। एका 34 वर्षीय महिलेनं या गवळी बाबा विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। नवनाथ पंढरीनाथ गवळी असा हा भोंदू बाबा ज्याच्या आश्रमात मी काही दिवसांपूर्वी जात होते, त्यांनी माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला। हीच गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली। त्यांनी मग माझ्या मिस्टरांनी मला विश्वासात घेऊन पोलीस कंप्लेंट केली, पण ह्याच्यावर कोणतीही न्यायालयीन कंप्लेंट झालेली नाहीये, कारवाई झालेली नाहीये। आणि मला असं वाटतं की कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही, म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे। सुरुवातीला केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला तरी प्रत्यक्षात आपल्यावर अत्याचार झाल्याचा आरोप या पीडितेनं केलाय। भोंदूबाबाची माणसं घरी येऊन धमकी देत असल्याचा आरोप देखील पीडितेनं केलाय। भोंदूबाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी या महिलेनं केलेली आहे। आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून। ह्याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत। बायकांची वारी उठवतो आणि बायकांना वशमध्ये करून घेतो आणि त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करतो। हा याचे गुंड पाठवतो, माझ्या मिस्टरांना धमकवतो। आम्ही कुठेही रस्त्याने गेलो तर ह्याचा आम्हाला त्रास आहे, याची माणसं आम्हाला येऊन धमकावतात। त्यामुळे ह्याची कारवाई झालीच पाहिजे। मे 2025 पासून पीडित महिला कुटुंबासह आश्रमात दर्शनासाठी जात होती। 17 जुलै 2025 रोजी पहाटे जप करत असताना भोंदूनं महिलेचा विनयभंग केला। तुझ्या अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील असं त्यानं सांगितलं। पीडित महिलेनं केलेले आरोप बाबा नवनाथ गवळी यानं फेटाळले। न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जात असल्याचंही यावेळी गवळीनं म्हटलं। या आरोपात पुराव्याअभावी कोर्टानं काही महिन्यांपूर्वी जामीन दिल्याचंही बाबानं म्हटलंय। त्याचं कारण तेच आहे की ह्याच्या वेळेस मंदिराचा विषय झाला जागेचा, काय त्याच्यानंतर हे सगळे वाद उफळून आले। काय साधारणतः वाद काय होता? वाद असं होतं का समोरच्यांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घ्या किंवा मला इथे सेपरेट एक रूम बांधून द्या, काय अशा पद्धतीचा विषय होता। पण मी सांगितलं नाही, काय आज बाबा तू एकटा इथे येणार नाही, काय आपल्याकडे येणारे वक्त कंपनी भरपूर आहे, काय त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला नकार दिला होता। तक्रार दाखल करूनही कारवाई केली नसल्याचा आरोप या पीडित महिलेनं केला। त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय। हेमंत सापुडे, झी 24 तास, खेड।